मतदानाचा दिवस जवळ येईल तसा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढू लागलाय। देश आणि राज्य पातळीवरील नेत्यांसह अभिनेत्यांना प्रचारात उतरवत सुरू असलेल्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ लागलेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकासाच्या स्थानिक मुद्द्यांमध्ये इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न अग्रभागी आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी प्रचारादरम्यान इचलकरंजी शहराला पाणी दिल्याशिवाय फेटा बांधणार नाही असं जाहीर केलंय। त्यांच्या या संकल्पावर खासदार धैर्यशील माने यांनी टिप्पणी करत इचलकरंजी शहराला पाणी सुद्धा मीच देणार आणि राजू शेट्टींना फेटा सुद्धा मीच बांधणार असं सांगत शेट्टींना डिवचलंय। दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खासदार धैर्यशील माने यांचा गद्दार म्हणून केलेला उल्लेख चुकीचा आहे असं सांगत खासदार मानेंनी आताचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडीलच 14 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले होते असं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले। माजी खासदार राजू शेट्टींपेक्षा आपल्याला शेतकऱ्यांचं अधिक पाठबळ मिळत असल्याचा दावासुद्धा खासदार मानेंनी केलाय।